केंद्राकडून जातनिहाय जनगणनेची घोषणा करण्यात आली। जातीय जनगणना जनतेसाठी फायदेशीर असल्याचं नरहरी झिरवळांनी म्हटलं। काँग्रेसनं राजकारण केलं, मोदींनी निर्णय घेतला, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील प्रतिक्रिया दिली। तर अंमलबजावणी होईल का यावर शंका असल्याचं आता प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। जातीय जनगणना ह्याच्यापेक्षा जनगणना होण्याची गरज आहे। ती जातीची होईल कशी होईल, पण आजही अनेक लोक शहरांमध्ये जर बघितलं तर अनेक असे जे काही समाजात कुठे इन्व्हॉल्व झालेले नाहीत, मग ते पारधी असतील, कातकरी असतील, असे छोटे छोटे समाज आजही कुठेच कागदावर पेपरवर नाहीत। म्हणून सर्वे झाला तर ती कुठलीही गोष्ट करताना जी विचार केला जातो, जे नियोजन केलं जातं ते जनतेला फायदेशीरच असते। अशा दृष्टीनं हा सर्वे होणार आहे। पंतप्रधानांनी केलेलं सुतोवाच अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या देशामधल्या तमाम लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने कदाचित हा निर्णय घेतला असावा। शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता एक योग्य मार्ग राहील या हिशोबाने तो निर्णय घेतल्याची माझी माहिती आहे। आणि त्यात गैर काय आहे? जर निर्णय घेतला असेल शासनाने तो विचारपूर्वक घेतला असेल आणि काही गैर असं वाटत नहीं मला। सारी कमेटियों ने देश में सर्वे करने के बाद मुसलमानों के हालात ऐसे बताए थे कि जिन इलाके मुसलमान हैं वहाँ पानी भी कम डालते हैं, वहाँ इलेक्ट्रिक की सप्लाई भी कम होती है, सरकारी नौकरी में 2% से 3% हालात बहुत खराब है। कई कई जगहों पर दलितों से भी ज्यादा खराब मुसलमानों की है, उनको रिजर्वेशन नहीं दिया जा रहा जो मांग की जा रही है। तो मैं समझता हूँ अब ये अगर ये होगी ना, ये जातीय जनगणना होगी तो सबको हिस्सेदारी मिलेगी। तो मैं इसका बहुत स्वागत करता हूँ। आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि त्या आकडेवारीनुसार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं की न्याय देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे। आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन जातनिहाय जनगणना मान्य केली असं ज्या ठिकाणी म्हटलं जात आहे, मी याला कुठेतरी असं मानतोय की जम्मू आणि काश्मीर पहलगामामध्ये जे झालेलं घटना आहेत त्याला डिफ्यूज करण्यासाठी केलेली ही घोषणा आहे। त्याच्यामुळे आत्मीयतेने केलेली ही घोषणा आहे, मागणी आहे म्हणून केलेली घोषणा आहे का तर नाही, तर ते फक्त डिफ्यूज ह्या पद्धतीने करण्याची असल्यामुळे ती उद्या अंमलबजावणी होईल का याच्याबद्दल मला असणारं शंका आहे। जातीनिहाय जनगणना करण्याचा अधिकार केंद्राचा आहे आणि तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केला। केवळ काँग्रेसने याचं राजकारण केलं, निर्णय घेतला नाही आणि निर्णय घेण्याची क्षमता नरेंद्र मोदी साहेबांवरती आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत या जातीनिहाय जनगणनेचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे। खरं तर अगोदरच आपणच म्हणायचं जातीनिहाय गणना होत नाही, पण आता असं म्हणणं चुकीचं आहे। खूप चांगला एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। आदरणीय मोदी साहेब, शाह साहेब यांचं आणि आपले सगळ्यांचंच, आपल्या राज्यातील सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं जेवढं आभार मानत कारण ह्या सगळ्यांचा खूप मोठा रेटा शासनाचा होता की ते लवकरात करावी आणि ती जातीय गणना होती। त्याचा निश्चित त्याच्यामुळं सर्व समाजाला एक चांगल्या प्रकारे त्याची गणना होऊन एक चांगला भविष्य काळामध्ये त्याचा फायदा सर्व ज्या जातीत त्यांना निश्चित प्रकारे होईल। सर्वसामान्यांना एक न्याय देणारं सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडलंय आणि यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो। खऱ्या अर्थाने जो शेवटचा घटक आहे, आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सर्व शोषित, दलित, पीडित, गरीब, शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी संविधान आणि आपल्या भारताची घटना त्यांनी लिहिली आणि कालच्या निर्णयामुळे शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।